साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सातत्यानं वाढ होत आहे. मात्र मागच्या काही दिवसात हे प्रमाण थोडं कमी होताना दिसतंय. जिल्ह्यात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात. राज्यात वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी होती. मात्र गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी झालेली दिसून आली. कुडाळ तालुक्यातील कोविड रुग्ण संख्या 935 वर गेलेली आहे. गेल्या 8 दिवसाचा जर विचार करता मंगळवार टू मंगळवार हा जर विचार करायला गेला तर कालच्या आठवड्याभरामध्ये आतापर्यंत 108 रुग्ण मिळालेले आहेत. खरं बघायला गेलं ही रुग्णसंख्या कुठेतरी आता कमी जाताना दिसते. आठवड्यामध्ये ही रुग्णसंख्या कमी झालेली आहे. काल 4 रुग्ण मिळालेले होते. याच्यामध्ये एकूण जी आकडेवारी आहे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जी आहे एकूण रुग्ण मिळाले आहेत ते कालचे 4 आणि 931 स्पर्धा एकूण 935 पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेले होते. यामध्ये काल जे आहेत 4ही रुग्ण मिळाले ते ग्रामीण भागामध्ये होते. कंटेंट झोन होते ते 355 आहेत. कंप्लेंट म्हणजे पूर्ण झालेले कंटेंट झोन आहेत ते 310 आहेत. रिमेनिंग म्हणजे बाकी जे कंटेंट झोन आहेत ते 45 आहेत. कोविड रुग्णसंख्या आतापर्यंत 935 आहेत. त्यामध्ये बरे झालेले रुग्ण आहेत ते 737 रुग्ण आहेत, बरे झालेले आहेत. सक्रिय कुडाळ तालुक्यात रुग्णांची संख्या 172 आहेत आणि मृत्यूचं प्रमाण आहे, मृत्यूंची संख्या जो आकडा आहे तो 26 आहे. निश्चितच 135 पैकी 108 जर वजा केले तर 827 रुग्ण हे 8 दिवसापूर्वी जे मिळालेले होते ते होते. या आठवड्यात 108 रुग्ण आहेत आणि हे प्रमाण जे आहे हे कुठेतरी कमी होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच जी धोक्याची पातळी होती गणेश चतुर्थीनंतर जे धोकादायक होतं त्यामुळे कुडाळ नगरपंचायत, कुडाळ शहर आणि कुडाळ तालुक्यातील बहुतांश जे बाजारपेठ होते हे 16 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर बंद मध्ये होते. यानंतर 24 पासनं आतापर्यंत म्हणजे ते 8 दिवस आणि हे 8 दिवस या 15 दिवसामध्ये बाजारपेठा होत्या. या बाजारपेठा फुलायला लागलेल्या होत्या. आता काही दिवसामध्ये 17 तारखेला घटस्थापना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरं जी असतील ती गजबजू लागतील, गरबा सुरू होतील. परंतु तुर्तास जी योजना अवलंबण्यात आली होती, पालकमंत्र्यांनी जी घोषणा केली, मास्कची कडक अंमलबजावणी केलेली होती आणि मास्क न वापरल्यास 200 रुपयाचा दंड जो आहे हा दंड आकारण्यात आलेला होता. त्यामुळे दर दिवसाला कुडाळ शहरात पाहता एक 6,000, 7,000 ते 8,000चा रेशो आहे. एवढा दंड जो आहे तो वसूल गेलेला आहे. निश्चितच गेल्या 8 दिवसाचा विचार करता कुडाळ तालुक्यामध्ये 108 रुग्ण जे आहेत ते मिळालेले आहेत. प्रमाण बघता काल मंगळवारी 4, त्याच्या आधी 15 4 म्हणजे ही संख्या कुठेतरी आता कोरोना पॉझिटिव्हची संख्या कुठेतरी आता कमी होत चाललेली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि योग्य जर उपाययोजना केल्या तर निश्चितच कोरोनाचा आकडा हा याच्यावर आपण निर्बंध आणू शकतो. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी कणकवली तालुक्यातील रुग्णसंख्या वाढतीच आहे. मालवणमध्ये ही परिस्थिती तशी आटोक्यात आहे. कोविड बाधितांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता आपल्याला दिसून येते की कणकवली तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण जे आहेत ते फक्त आणि फक्त कणकवली तालुक्यामध्ये आहेत. कणकवली तालुक्याची आकडेवारी पण जर बघितली तर समजून येतं की एकूण 1,444 रुग्ण हे कोविड बाधित आहेत. त्यापैकी जवळपास 26 रुग्णांचा अद्याप बघितला आपण तर कोविडने मृत्यू झालेला आहे. कणकवली तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण ह्याचं वर्गीकरण करायचं झालं तर जवळपास 425हून अधिक रुग्ण जे आहेत ते शहरामध्ये सापडलेले आहेत. तर उर्वरित 1,019हून अधिक रुग्ण जे असतील ते आपणास तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सापडलेले दिसून येतात. दुर्दैवाची एक बाब म्हणावी लागेल की कणकवली तालुक्यामध्ये दरवर्षी बघितलं तर दुहेरी आकडा जो आहे, दुहेरी संख्येनं कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. त्याच्यामध्ये शहरासोबतही प्रत्येक गावामध्ये बघितलं आपण तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा इथं कोविड बाधितांची रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला दिसून येते. संपूर्ण जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात
प्रथम जो काही कोविडबाधित रुग्ण सापडला होता तो म्हणजे कणकवली तालुक्यामधील नडगिव गावामध्ये, आणि त्यानंतर बघितलं आपण तर जबरदस्त पद्धतीने बघितलं तर खारेपाटण चेकपोस्ट जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार जे आहे ते खरं म्हणजे कणकवली तालुक्यामध्ये येतं खारेपाटण, आणि तिथून जे काय चाकरमानी असतील म्हणा किंवा अन्य जे परत जिल्ह्यातील लोक जे येत होती ती तिथूनच येत होती. आणि त्यानंतर मग साहजिकच आहे की इथं महामार्गात लगत असणारे तळं असेल म्हणा किंवा कणकवली असेल म्हणा किंवा ही जी मोठी शहरं आहेत इथं खरेदीसाठी थांबणारे जे काय प्रवासी असतील त्याच्यातून थोडासा झालेला प्रादुर्भाव. आणि त्यानंतर मग ऑगस्टमध्ये नंतर बघितलं आपण तर जुलै ऑगस्टच्यानंतर इथं स्थानिक जनतेमध्ये जो काय होता तो सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू लागला होता. आपण गेल्या 8 दिवसांची आकडेवारी जर बघितली तर शहर आणि ग्रामीण भागामध्ये बघितलं आपण तर एक 8 दिवसांपूर्वी कणकवली शहरामध्ये फक्त केवळ 3 रुग्ण आढळले होते, तर 16 रुग्ण जे होते ते कणकवलीच्या ग्रामीण भागामध्ये आढळले होते. इथं नमूद करावं लागते मुद्दामून की कणकवली शहरामध्ये त्यानंतर मग तळेरे, खारेपाटण या भागांमध्ये बघितलं आपण, आणि कणकवली शहरालगतच्या 4ही सीमांलगतची जी काही गावं होती त्यांच्यामध्ये सुद्धा जवळपास 20 ते 27 च्या दरम्यान बघितलं आपण सप्टेंबरच्या दरम्यान इथं जनता कर्फ्यू आयोजित केला होता. त्याचाही कुठेतरी प्रभाव जो आहे तो रुग्णसंख्या कमी आढळण्यामध्ये इथं दिसून येतोय. मात्र आकडेवारी जर बघितली आपण तर दर दिवशी दुहेरी संख्या जी आहे ती तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना दिसते आपणास. त्यानंतर आपण पहिले तर दुसऱ्या विषयानंतर 11 रुग्ण जे होते कणकवली शहरामध्ये, तर 15 रुग्ण हे ग्रामीण भागामध्ये आढळले होते. त्या व्यतिरिक्त 12 रुग्ण जे होते ते कणकवली शहर, तर 7 रुग्ण ग्रामीण भागामध्ये आढळले होते. त्यानंतर एका दिवशी फक्त 4 रुग्ण होते ते कणकवली तालुक्यामध्ये आढळले, त्यापैकी 2 रुग्ण होते ते कणकवली शहर, तर 2 रुग्ण जे होते ते ग्रामीण भागामधील होते. त्यानंतर 9 रुग्ण कणकवली शहर, तर 12 रुग्ण कणकवली ग्रामीण भागामध्ये आढळले होते. त्यानंतर 8 रुग्ण जे होते ते कणकवली शहरामध्ये, तर 11 रुग्ण कणकवली ग्रामीण भागामधील होते. आणि कालच्या दिवसातली आकडेवारी जी आहे त्यानुसार बघितलं आपण तर 10 रुग्ण कणकवली शहरातील, तर 13 रुग्ण जे होते ते कणकवली ग्रामीण भागातील होते. एकंदरीत आपण जर आकड्यावरती नजर टाकली तर आपल्याला दिसून येते की दर दिवशी दुहेरी संख्या जी आहे ही कणकवली तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची आढळून येत आहे. मालवणात कोरोनाची परिस्थिती ही आटोक्यात येण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत मालवण तालुक्यात 250च्या वर हे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह मिळालेले आहेत, आणि आता 200च्या आसपास लोकांनी कोरोनाचे रुग्ण आहेत ते बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू हा देखील मालवण तालुक्यात झालेला आहे. एकूणच या कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मालवण नगर परिषद असेल, मालवण पंचायत समिती, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावलेली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पाटील यांनी सुद्धा मेहनत घेत टेस्टसाठी लोक येतात, त्यांचे सुद्धा अनेकांचे टेस्ट हे या ठिकाणी करण्यात होते. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक उपाययोजना या प्रशासनाने राबवलेल्या आहेत. मात्र अद्यापही जरी कोरोनाची परिस्थिती ही आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी काळजी करण्या किंवा जे काय सोशल डिस्टन्सचे नियम असेल किंवा मास्क लावणे असेल हे नियम पाळणे गरजेचेच आहे. अनेक जण आतापर्यंत सुद्धा मास्क हे तोंडावर नीट लावत नाहीत, ते असे आढळून आलेले आहेत, किंवा सोशल डिस्टन्सचे सुद्धा नियम पाळताना दिसत नाहीत. मात्र गेल्या 8 दिवसाचा विचार केला असता तरी कोरोनाची परिस्थिती आहे ती काही प्रमाणात आहे ती आटोक्यात आलेली दिसते. रोज 5, 6, 7, 8 किंवा 10च्या आसपास सुद्धा पेशंट रुग्ण आहेत ते मिळत होते. मात्र आता 1 ते 2 असे रुग्ण आहेत ते मालवण तालुक्यात मिळत आहेत. मात्र नागरिकांनी सुद्धा याचा जरी गाफील राहता कामा नये, कारण अनेक जण स्वतःहून आता काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मुंबईवरून आलेले असेल किंवा बाहेर परराज्यातून असेल किंवा परत जिल्ह्यातून आलेले ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक बनलेले आहे. कारण जरी क्वारंटाईनच्या नियमामध्ये काही कोण करत नसेल तर ते सुद्धा पाळणे आवश्यकता आहे. कारण स्वतःहून स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःमुळे दुसऱ्याला धोका निर्माण होऊ नये याची सुद्धा काळजी ही बाहेरून आलेल्या नागरिकांनी घेणं आवश्यक आहे. एकूणच मालवण तालुक्यात सर्वच प्रशासकीय विभागाने असतील यांनी अत्यंत आरोग्य व्यवस्था असेल किंवा ज्या काही उपाययोजना असतील त्या प्रशासनाने योग्यरित्या हाताळलेल्या आहेत. देवगडमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे देवगड करस्पॉन्डंट स्वप्नील लोके यांनी. देवगड तालुक्यात आतापर्यंत कोरोना रुग्णाची संख्या 274 इतकी आहे. यात 274मध्ये 239 रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत, तर सद्यस्थितीत 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. शहरी भागात म्हणजे देवगड जामसंडे शहरात पाहिले तर शहरी भागात एकूण 122 कोरोना पॉझिटिव्ह आत्तापर्यंत पेशंट सापडले, तर ग्रामीण भागातील हा आकडा 152 आहे.
कोरोनाची आजची आकडेवारी पाहिली तर कोरोनामध्ये देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. आतापर्यंत मागील एका आठवड्यात पाहिली तर कोरोनाची फक्त आकडेवारी 26 आहेत. 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्हचे आत्तापर्यंत मिळाले आहेत. एकूणच 274 इतक्या सापडलेल्या रुग्णांमध्ये 4 रुग्ण कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर एकूणच ही आकडेवारी कमी होताना दिसत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील एकूण 182 कोरोना रुग्ण आढळून आले असून याबाबतची माहिती दिली आहे आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 4000च्या वर गेलेली असताना आपण पाहतो की गेल्या आठवडाभरात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. सध्या जिल्ह्यात जवळपास 800 ते 800-850 रुग्णसंख्या जी पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अगदी तशाच प्रकारची परिस्थिती दोडामार्ग तालुक्यात सुद्धा आहे. दोडामार्ग तालुक्यात आत्तापर्यंत जवळपास 173 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात रुग्ण हे जे आहेत ते बरे होऊन घरी परतलेले आहेत. फक्त आता साधारण 30 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र 2 ऑक्टोबरपासून जी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत होती ती थांबलेली आहे. गेल्या 1 ऑक्टोबरला दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा बहुतांश स्टाफसुद्धा या कोरोना मध्ये पॉझिटिव्ह आल्यामुळे जी अधिकृत आकडेवारी मिळत होती ती 1 तारीखपासून बंद झालेली आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत जी आकडेवारी आमच्या हाती आलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 173 रुग्ण पॉझिटिव्ह होते आणि 30 रुग्णांवर उपचार सुरू होते. आता गेल्या 5-6 दिवसात ही रुग्णसंख्या घटलेली आहे. आत्ता आम्ही वैद्यकीय अधीक्षक दोडामार्गचे त्यांच्याशी संवादसुद्धा साधलेला आहे. दिवसाला 1-2 रुग्ण फक्त पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या गेल्या आठवड्याभरात दोडामार्गमध्ये कमी होताना दिसते. फक्त 2 रुग्ण दोडामार्गमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे बळी ठरलेले आहेत. मात्र जो बरा होण्याचा रेशो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी रुग्ण बऱ्या होण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे दोडामार्गला तशा प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात आढळताना दिसत नाही. सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई, दोडामार्ग. वैभववाडी तालुक्याची परिस्थिती सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी पाहता वैभववाडी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा सुरुवातीपासूनच तसा कमी राहिला आहे. आजच्या स्थितीत वैभववाडी तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ही 133 आहे. त्यापैकी ॲक्टिव्ह रुग्ण हे 19 आहेत. गेल्या आठवड्याभराचा विचार केला असता एकूण 11 पॉझिटिव्ह रुग्ण या आठवड्यात वैभववाडी तालुक्यात सापडले आहेत. त्यामध्ये 4 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. आजपर्यंत सापडलेल्या 133 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा वैभववाडी तालुक्यात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. वैभववाडी तालुक्यात एकंदरीत इथल्या जनतेने घेतलेली जी खबरदारी असेल किंवा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना असतील त्यामुळे इथे सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या ही आटोक्यात आहे. गणेश चतुर्थीपूर्वी तर हा तालुका कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर गणेश चतुर्थीचा कालावधी गेल्यानंतर तालुक्यात झपाट्याने एक कोरोना रुग्णाची वाढ झाली. सद्यस्थितीत आता ही रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. आता वैभववाडी तालुक्यात एकूण 19 रुग्ण हे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावरती कोविड केअर सेंटर आणि बोरोस येथे उपचार सुरू आहेत. शहरात अनलॉक झाल्याच्या नंतर शहरात आता लोकांची गर्दी वाढत आहे. असं असलं तरी येथील नगरपंचायत प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याने कडक निर्बंध लावल्यामुळे शहरात फिरताना मास्क कंपल्सरी ठेवलेला आहे. त्याचबरोबर अन्यही बाबींचं इथे काटेकोरपणे पालन होत असल्यामुळे वैभववाडी तालुक्यातली जी कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती आजपर्यंत आटोक्यात असल्याचे आपल्याला निदर्शनात येत आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसते. कोरोनाबाबत वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत आतापर्यंत वेंगुर्ले तालुक्यात काहीशी समाधानकारक परिस्थिती ही कोरोनाबाबत आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपलं तालुका प्रशासन असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत, नगरपालिका असेल, यांनी आतापर्यंत योग्य प्रकारे ही खबरदारी तालुक्यात घेतल्यामुळे मागच्या 15 दिवसात काहीशी कोरोनाची जी संख्या आहे, कोरोना रुग्ण आढळण्याची जी संख्या आहे ती आटोक्यात आलेली आहे आणि समाधानकारक स्थिती जी आहे ती वेंगुर्ले तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत वेंगुर्ले तालुक्यात 363 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे आणि त्यात 288 ज्या व्यक्ती आहेत त्या कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 9 व्यक्तींच्या आता कोरोनामुळे
मृत्यू झालेला आहे व एकूण 66 ज्या व्यक्ती आहेत त्या कोरोनाचा उपचार हा घेत आहेत. त्यामुळे जी कोरोनाची एकंदरीत परिस्थिती पाहता वेंगुर्ले तालुक्यात काहीशी समाधानकारक परिस्थिती आपल्याला म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे इतर तालुक्यांचा विचार करता मोठ्या प्रमाणात ही कोरोना झपाट्याने जिल्ह्यात वाढत आहे आणि इतर तालुक्यात काही तालुक्यात जनता कर्फ्यू करण्यात आला होता. याचा विचार करता वेंगुर्ले तालुक्यात आतापर्यंत जनता कर्फ्यूचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला नाही आणि वेंगुर्ले नगर परिषदेने हा योग्य निर्णय घेतला होता असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारे जो नियोजन आहे कोरोनाबाबत ते आपल्या तालुक्यात असल्यामुळे आतापर्यंत जनता कर्फ्यू करण्याची वेळ ही प्रशासनावर आलेली नाही. त्याचप्रमाणे आठवड्याच्या आठवड्याला जे मार्केट असेल किंवा संबंधित ज्या सार्वजनिक ठिकाणच्या जागा असतील त्या शहरातील जागा असतील त्या दररोजच्या दररोज आठवड्याच्या आठवड्या साफ केल्या जातात, पाण्याने धुवून साफ केल्या जातात, निर्जंतुकीकरण केलं जातं. यामुळे आतापर्यंत म्हणावं लागेल की कोरोनाची जी स्थिती आहे ती वेंगुर्ले तालुक्यात काही प्रमाणात आटोक्यात आलेली आहे आणि समाधानकारक स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत आढावा घेतला असता गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत होती. मात्र आता या आठवड्यात हीच संख्या कमी होताना दिसते. याचाच अर्थ सावंतवाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जे मिळण्याचं प्रमाण होतं ते आता कमी होत चाललं आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यासाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत 553 रुग्ण या सावंतवाडी तालुक्यात सापडलेले होते. त्यातील 427 जणांनी आतापर्यंत डिस्चार्ज दिलेला आहे. यातील 32 जण या ठिकाणी मृत्यू पडलेले आहेत कोरोनामुळे आणि आता सक्रिय रुग्णांची तालुक्याची संख्या आहे 79. मात्र गेल्या आठवड्याचा विचार केला असता या आठवड्यात जे रुग्ण मिळत आहेत त्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत चाललेली आहे. रुग्ण मिळण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे तालुक्यासाठी खरोखरच ही दिलासादायक बातमी आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता संख्येत घट होताना दिसते. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेला कोरोनाचा विस्फोट पाहता गेल्या आठवड्याभरापासून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.